आज जरी महापालिकेमध्ये मी एकटा नगरसेवक असलो तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी एकटाच बसायला प्रत्येकाची पगार तुमचं वेतन हे सुरळीत केलेलं होतं. सगळ्या पेन्शनर्सचे पैसे सुरळीत केलेले होते आणि 10 कोटीची एफडी त्या ठिकाणी करून आम्ही या महापालिकेच्या बाहेर पडलो होतो. मात्र आज परिस्थिती काय आहे तर आमच्या पेन्शनर्सचे 7-8 कोटी रुपये देणं बाकी आहे. 40 प्रकरण असे की 1 वर्षापूर्वी स्वच्छतेसाठी घेतले त्यांच्या वारसाला अजून सगळं घेतलं जात नाही. तर म्हणजे हे काही इथं पाठपुरावा करायची गरज नाही. इथं फक्त त्याचा अर्ज आला की त्याला ऑर्डर महिन्याभराच्या बोलवून हातात दिली गेली पाहिजे. परंतु इथे यावं लागलं, खेटे मारावं लागलं. म्हणजे ज्या शहराची ज्या महापालिकेची 30-40 वर्ष सेवा करायची त्या महापालिकेकडनं काय सन्मान मिळतोय तर 20-30 वेळा चक्रा मारावं लागतात. माझा तर आस्थापना प्रमुखांपासून सर्व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माझा याच्याबद्दलचा खेद घेणं विशेष सुद्धा नोंदवावा असं वाटतो की तुम्ही साध्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा न्याय घेतले. ज्यावेळेस आपल्या आता मध्यंतरी कोविड लागला, अनेक कारणं झाली आणि ते रखडलं. मात्र त्यानंतरच्या 3 वर्षाच्या काळात या मंडळीने कुठलाही पाठपुरावा केला नाही. आपल्याला सगळ्याला माहित असेल मागच्या काळामध्ये यांनी तुमची पूर्ण फाईल बनवून घेतली. त्या ठिकाणी सर्व माझ्या समक्ष वित्त विभागाच्या सचिवाला बोलून घेतलं, त्यांना स्वाक्षऱ्या करायला लावल्या आणि त्यांनी सांगितलं की आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे मला ही आता मंजुरी देता येणार नाही. पण मनपाची निवडणूक झाल्याबरोबर तुझ्या लातूरची पहिली फाईल मी क्लिअर करून देईन असं अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं होतं. आणि एवढंच नाही तर अजितदादा पवार साहेब ज्यावेळेस लातूरमध्ये आले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जी जाहीर सभा झाली होती त्यावेळेस 3 वेळा जीएसटीची घोषणा ही त्यांनी केलेली होती. अजितदादांना माहित होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं नव्याने उभारी घेतोय, तरी सुद्धा तुमचा प्रश्न सोडवायचा यासाठी आम्ही आग्रह धरलेला होता. त्यांनी ती मंजुरी त्या ठिकाणी देण्याचं तुम्हाला कबूल केलेलं होतं. मात्र दुर्दैवानं मनपाच्या निवडणुका झाल्या, अजितदादांचं निधन झालं. परंतु आम्ही तरी सुद्धा तुमच्या प्रति कटिबद्ध आहोत. आम्ही आदरणीय सुमित्रा वहिनी पवार मॅडम यांच्याकडे याचा पाठपुरावा मागच्या काळामध्ये लावून धरलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की उद्या कॅबिनेट मध्ये हा विषय त्या ठिकाणी मांडला जाईल. आदरणीय तुमच्या वहिनी, तुमची बहीण, आपल्या मराठवाड्याची लेक असणारी सुमित्राताई की त्या ठिकाणी उद्या तुमच्यासाठी हक्काने तिथं वजन वापरली आणि तुमचा हा मुद्दा उद्या येणाऱ्या काळामध्ये सोडविला जाईल असा सुद्धा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मला येऊन द्यावा वाटतो. कारण त्यांनी खास मला सांगितलं की तुमची भेट घ्या आणि तुम्हाला आश्वस्त करा की त्या ठिकाणी जीएसटीचं अनुदान वाढवून आम्ही देऊ. परंतु हे सगळं होत असताना तुम्हाला कटाक्षानं त्यावर नजर ठेवून राहावं लागेल. तुम्ही संघटनेचे अध्यक्ष आहेत, तुम्ही जरी आता मोठ्या पदावर बसला असाल तर शेवटचा नाली काढणारा, माझा कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांचं दुःख तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्या घरातून आले नाही. उद्या डोळ्यात अंजन घालून खंडीरबाईच्या कार्यालयाकडे लक्ष ठेवावं लागेल. एक सुद्धा कंत्राटदाराचं बिल त्या जीएसटी मधून जाता कामा नये. एक सुद्धा नवीन काम मनपा फंडाचं काय घेता कामा नये. कारण या ठिकाणी जे चालले ना मलिद्याचं काम काढायचे, मलिदा खायचा आणि आमच्या शोभाताई सारख्या माझ्या माय माऊलीला आता विहारेचा अर्थ करावा लागते. आयुष्यभर दगडून आता कंटाळून विहार केलं चाललंय. परंतु तुम्हाला मी सांगतो उद्या ज्यावेळेस जीएसटी मंजूर होईल तुम्ही सगळे आजी कर्मचारी मी आल्यावरची घोषणा दिली. काय घोषणा दिली? कर्मचारी एकजुटीचा बोलून भागणार नाही. उद्या मी जरी मनपा फंडातलं काम करायला आलो, मी जरी एखाद्या गुन्हेगाराचं बिल काढण्यासाठी जर शिफारस केलो तर माझी गाडी अडवून माझ्या गाडीच्या टायरच्या हवा तुम्हाला सोडावं लागेल आणि तुमच्या हक्काचे पैसे तुमच्यापर्यंत ठेवावे लागतील. वित्त आयोगाचे पैसे आले, कर्मचाऱ्यांच्या पगारीला राखीव ठेवा. असं केलं का या पदाधिकारी? टाळ्या वाजू नका. हे असंच आपली वेळ येऊन चालली. आपण टाळ्या वाजवून बेजार, तिकडे पैसे गायब. कुठे गेले पैसे? का कुणाला
मंगळा विद्यालयाचे पैसे आमच्या योजनेच्या कंत्राटदाराला दिले माहितीये का? 40 कोटी रुपये पार केले. आता त्याच्याकडून पैसे मागितले चालले. तुमचं बिल काढले, आता आमचे पैसे आणून द्या. कोण करायला लागले हे? याचा दाब तुम्ही विचारणार का? उगाच उडत नाल्याकडे फिरणार. मेलेलं पुत्र तुम्ही उचलायचं, मेलेलं मांजर तुम्ही उचलायचं. तुम्ही नाही आले की तुम्हाला शिव्या घालणार, तुमचे खडे टाकणार. त्या ठिकाणी कचरा एक दिवस नाही उचलला की तिथं बोंब मारली जाणार. पाणी वेळेवर नाही सोडलं की तुम्हाला विकलं जाणार. माहिती काय 80 रुपये आलेले किती जणांना माहिती? 80 रुपये आले. आमदार करा किती जणांना माहिती? काय करताय? किती राहिले आपल्या विभागाचे आहेत का अधिकारी? आणि मला बोलून काय फायदा? यांच्या वर बसलेले अधिकारी बसलेले ते पार करायला लागले. 80 कोटी मधले त्याच्या वर पार झाले आणि निम्मे राहिलेले 4-8 दिवसात पार होणार आहे. आम्ही काय सांगितलं होतं? 15 वित्त आयोगामध्ये आलेले पैसे फक्त पगाराला ठेवा. तुम्हाला आज सांगतोय चाललाय, आमचे बिलं काढायला चाललाय. याचा सुद्धा भान तुम्हाला ठेवावं लागेल. मी पूर्णपणाने तुमच्या सोबत आहे हे सांगायला इथं आलोय. मीच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. आज जरी महापालिकेमध्ये मी एकटा नगरसेवक असलो तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी एकटाच बसायला तुमच्या कुठल्याही आणि अडचणीला मी एकटा बस आहे. कारण मी एकटा नाही, माझ्या मागे तुमचे हे सगळे 700-800 परिवाराचे आशीर्वाद आहेत. आणि त्याच्यामुळं जीएसटीचा प्रश्न राज्याच्या स्तरावर आपल्या उपमुख्यमंत्री सुमित्राताईंकडून आपण सोडून आणून त्याच्याबद्दल खात्री बाळगा. परंतु इतर रवी कांबळे साहेब, बालाजी शिंदे साहेब, ज्योतिबा सोनवणे साहेब, अभिमन्यू पाटील साहेब, कोषाध्यक्ष जे करणे शक्य आहे ते आम्ही करू. 40 प्रकरणाच्या संदर्भामध्ये आत्ताच मी माननीय आयुक्त मोठे यांना सुद्धा बोलणार आहे. 40 प्रकरणांचा निपटारा तातडीने लावण्यासाठी आपण बघूया. 7व्या एवढं तुम्हाला सांगतो आंदोलनाचा धरण्याचा कुठंतरी फायदा होईल. नाहीतर काय आपली कहावत आहे ना, मेहनत करे ऐसा नहीं होना चाहिए. कुछ नहीं बोलना चाहता, पण आलेले आपल्या हाताचे पैसे दुसरीकडे जाऊ नये एवढी भावा